नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. आगामी होणाऱ्या अगदी हातातोंडाशी उद्या परवा सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद भरती अंतर्गत सामान्य ज्ञानामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेले आहे त्या जिल्ह्यावरती प्रश्न येणारे, त्या जिल्ह्याच्या इतिहासावर, भूगोलावर, राज्यशास्त्रावर, आत्ताच्या घडामोडीवर आणि म्हणून जिल्हा विशेष हे सदर आपण सुरू केलेले आहे. खरं तर तुम्हाला 3636 जिल्हे द्यायचे असताना थोडीशी तब्येत 2-3 दिवसापासून खराब असल्या कारणाने ज्या वेगानं तुम्हाला लेक्चर पाठवायला पाहिजे त्या वेगानं होत नाही, त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी. परंतु त्याला काही पर्याय नाही. काय होतं, बोलायला लागला की खोकला एवढा येत राहतो की मध्ये 1 मिनिट डिस्टर्ब होऊन जातं आणि लेक्चर कसं घ्यायचं असं आहे. खरं तर तुमच्या ध्येयपूर्तीसाठीची अंतिम लढाई आणि या अंतिम लढाईमध्ये खरा सपोर्ट माझा मिळावा, माझं सहकार्य मिळावं, माझी मदत तुम्हाला व्हावी, माझ्या लेक्चरच्या नोट्सच्या टेस्टची मदत तुम्हाला व्हावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे. म्हणून तब्येत जरी बिघडलेली असताना सुद्धा मला जमल तेवढे लेक्चर मी आपल्यासाठी पाठवायचा प्रयत्न करत आहे, रेकॉर्ड करायचा किंवा लाईव्ह घ्यायचा मी प्रयत्न करत आहे. तर ही छोटी गोष्ट आहे. या महाराष्ट्राच्या मातीसाठी, तुम्हा माझ्या स्वातंत्र्यासाठी, आनंदासाठी कितीतरी शूरवीर राष्ट्रपुरुषांनी आपल्या रक्ताचा सडा या मातीमध्ये घातलेला आहे, आपल्या प्राणार्पण केलेलं आहे आणि या त्यागाचा, बलिदानाचाच इतिहास आपण या जिल्ह्यांच्या इतिहासाचा, जिल्ह्याच्या भूगोलाच्या माध्यमातून शिकत आहोत. खरंच हा दैदिप्यमान संघर्षाचा इतिहास जर आपण अंगीकारला, त्याप्रमाणे जगलो, त्याप्रमाणे वागलो तर मला खात्री आहे येत्या काही दिवसात, येत्या काही महिन्यात, येत्या काही वर्षात या महाराष्ट्रातला प्रत्येक युवक, या महाराष्ट्रातली प्रत्येक युवती जगाला ठणकावून सांगेल, फक्त भारताला नाही जगाला ठणकावून सांगेल, मी प्रत्येक वादळ पेलीन माझ्या पायाची जमीन आहे, मी प्रत्येक वादळ पेलीन मला आत्मविश्वास आहे, माझ्या पायाची जमीन, पाठीशी आकाश आहे, पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना या महाराष्ट्राच्या युवक आणि युवतींशी गाठ आहे. हा आत्मविश्वास असावा जगताना, लढताना आणि तेव्हा जिंकतानाचा क्षण पाहता येतो. चला, आजच्या या जिल्हा विशेष सदरामध्ये आज अतिशय महत्वाचा जिल्हा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे यवतमाळ. खरं तर ज्याच्या नावातच बऱ्यापैकी वेगळेपणा आहे, यवतमाळ. वधूच्या गळ्यामध्ये घालते ती माळ का डोंगर माळ? कुठल्या प्रकारची माळ आहे का कुठल्या प्रकारचा माळ आहे? आणि अशा प्रकारचा आपल्या महाराष्ट्रात एक आगळं वेगळं, वाकडं तिकडं सीमान असणारा असा हा आपला यवतमाळ जिल्हा आपल्याला पाहायचा आहे. यवतमाळ जिल्हा. मग इथं बघा, इथं त्याच्या शेजारी नांदेड आहे, याच्यानंतर इथं मग हिंगोली आहे, हिंगोली इथं आहे वाशिम. जणू वाशिम आणि नांदेड हे दोघं जण याचं मुंडकं दाबून मारते का काय, असं इथं दाबून दाबून त्याचा गळा बारीक केलाय, उलट्या केलेल्या पक्षाची मान इथं दिसते. खरं तरी पैनगंगा नदीच्या तीराचा, पैनगंगा नदीच्या प्रवाहाचा हा एक परिणाम आहे आणि अशा प्रकारची सीमा बनलेली आहे. मग इथं मोठा असा अमरावती जिल्हा आहे, इथं वर्धा जिल्हा आहे, इथं चंद्रपूर जिल्हा आहे, इथं तेलंगणा राज्य आहे. अशा यांच्या दरम्यान विसावलेला हा यवतमाळ जिल्हा. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असणारा यवतमाळ हा फेमस जिल्हा. या यवतमाळ संदर्भात सामान्य राज्य लेव्हलला आणि देश लेव्हलला सुद्धा अनेक प्रश्न येतात, कारण या यवतमाळ मधील काही कर्तृत्ववान नेत्यांनी, पुरुषांनी, राष्ट्रपुरुषांनी राज्यातच नव्हे तर देशामध्ये आपल्या कार्याचा ध्वज फडकवलेला आहे, आपल्या कार्याची महती देशाला सांगितलेली आहे. आणि म्हणून यवतमाळ जिल्हा हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पहा, या यवतमाळ जिल्ह्याच्या नगर परिषदेची ही इमारत, जशी इमारत इतकी सुंदर दिसते त्यावरूनच लक्षात येते यवतमाळ जिल्हा सुंदर आहे, निसर्गानं नटलाय. आणि त्याचप्रमाणे तिथली माणसंही सुंदर असणारे, त्यांची मनही सुंदर असणारे, तो जिल्हाही सुंदर असणारे.
आणि म्हणून जे जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये परीक्षा देणारे, तिथं नोकरी करणारे, त्यांना हा सुंदरसा अनुभव नक्कीच पाहायला मिळणारे, अनुभवायला मिळणारे. चला एक एक मुद्दा शिकूया. पहिल्यांदा शिकायचा आपल्याला यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास. कुठल्याही जिल्ह्याच्या इतिहासावर नक्कीच प्रश्न विचारले जातात. अगोदर नावाचा प्रवास पाहू. हे यवतमाळ कसं? यवतमाळ कसं तर यवत म्हणजे डोंगर पर्वत. यवत म्हणजे डोंगर पर्वत. म्हणून यवतमाळ शहराचा जो भाग आहे ना, हा डोंगरांची मालिका आहे, पर्वतांची मालिका आहे. पर्वत म्हणून यवत, यवते, यवती, अगदी या डोंगरांचा महाल म्हणून यवतेचा महाल असंही म्हटलं जायचं. आणि इथंच यवतेश्वर शिव मंदिर आहे. मग या शिवाच्या गळ्यातील माळ, ही डोंगरांची माळ, ही पर्वताची माळ, ही शिवाच्या गळ्यातील आहे. म्हणून यवतमाळ असं नाव अनेक जण सांगतात की अशा पद्धतीने हे यवतमाळ नाव पडलेलं असं. बर, या यवतमाळ नावाचा थोडासा प्रॅक्टिकली डॉक्युमेंटवरचा इतिहास जर समजून घ्यायचा म्हटला तर आपण इथं पाहे दक्षिण पूर्व बेरार असा आहे. तर काय झालं होतं, ही घटना इथं 1864 ची घटना. 1864 मध्ये जेव्हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये हा प्रदेश आला होता, तेव्हा त्यांनी काय केलं की त्यांनी यवतमाळ आत्ताचा, दोरव्हा, केळापूर आणि वणी हे 4 ठिकाणं एकत्र मिळून दक्षिण पूर्व बेरार नावाचा जिल्हा निर्माण केला. पुढे इंग्रजांच्याच काळामध्ये 1905 मध्ये त्याला वणी असं नामकरण दिलं. वणी, वणी म्हणजे नाशिक मधली वणी नाही, सप्तशृंगी, ती यवतमाळ मधली वणी, निरगुडा नदीच्या तीरावरचं हे ठिकाण. हाही प्रश्न एमपीएससीला आला होता. आणि मग पुढे याच वणीला यवतमाळ असं नाव दिलं गेलं. याच वणीला यवतमाळ असं नाव दिलं गेलं. बरं, हा प्रवास पाहत असताना यवतमाळच्या सुरुवातीचा हा इतिहासही फार महत्वाचा आहे, तोही परीक्षेला येतो. काय, बेरार सल्तनशाही होती, सुलतानशाही होती. या बेरार सल्तनतचं मुख्य शहर म्हणून यवतमाळचा उल्लेख इतिहासामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डोंगरांच्या मध्ये जशी मगध साम्राज्याची सुरक्षित राजधानी राजगृह होती डोंगरांच्या दरम्यान, तशीच डोंगरांच्या दरम्यान पर्वतांच्या मालिकेच्या मध्ये असणारे ही जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जायचं. अगदी अबुल फजलने लिहिलेल्या मुघल सम्राट तिसऱ्या अकबराच्या कालखंडामध्ये लिहिलेल्या ऐन-ई अकबरी या साहित्यात, या ग्रंथात सुद्धा या यवतमाळचा उल्लेख आहे. म्हणजे यवतमाळचा इतिहास प्राचीन आहे, जुना आहे. यवतमाळला मोठा इतिहास आहे. मग या यवतमाळचा समावेश अगोदर बहामनी साम्राज्यामध्ये होता. मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये हसन गंगू बहामनीनं 1347 मध्ये स्थापन केलेलं बहामनी साम्राज्य. आताच्या कर्नाटक राज्यामध्ये कलबुर्गा किंवा गुलमर्गा ही त्यांची राजधानी. पुढे बहामनी साम्राज्याचे तुकडे पडले. मग नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीशाही आणि एलिजपूरची इमादशाही अशा 5 सत्ता निर्माण झाल्या. आणि मग त्या 5 पैकी नगरच्या निजामशहाच्या ताब्यामध्ये हे यवतमाळ कित्येक दिवस होते. त्याच्यानंतर ते मोगलांच्या ताब्यामध्ये आले. चांद बीबीच्या काळामध्ये अहमदनगरच्या निजामशहा लहान असताना चांद बीबीने अकबराच्या विरोधात संघर्ष केला. त्यामध्ये चांद बीबीला तह करावा लागला आणि यातला काही भाग अकबराला द्यावा लागला. मोगलांच्या ताब्यामध्ये गेला. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे यवतमाळ जे आहे मराठा साम्राज्यामध्ये आलं. 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हे इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलं. इंग्रजांच्या ताब्यामध्ये. आणि 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली, 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 26 जिल्हे होते त्या 26 पैकी एक यवतमाळ सुद्धा आहे. त्या अगोदर काही दिवस हा भाग जो आहे यवतमाळचा मध्य प्रदेश मध्ये सुद्धा होता. मात्र 1 मे 1960 ला तो महाराष्ट्राला जोडला गेला. अशा रीतीने यवतमाळ जिल्ह्याचा हा जो इतिहास आहे तो महत्वाचा इतिहास आहे. त्या इतिहासावर कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला हे सारांश रूपाने माहिती असेल तर पर्यायातून तुम्हाला अचूक उत्तर शोधायला सोपं जाणार आहे. यवतमाळचा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला यवतमाळ जिल्ह्याचा पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे की जो कुठल्याही परीक्षेला येतो, फक्त जिल्हा विशेष मध्येच नाही तर स्थान व विस्तार. हा यवतमाळ जिल्हा नेमकं कुठे आहे, महाराष्ट्रात कुठे आहे, भारतात कुठे आहे, पृथ्वी तलावर कुठे आहे. बर, खर तर अक्षरवृत्त विस्तार, रेखावृत्त विस्तार असंही सांगायला पाहिजे. मात्र ते क्लास 1 क्लास 2 च्या परीक्षेला असा जर अभ्यासक्रम असता जिल्हा विशेष तर आपली वर्ग 3 वर्ग 4 फार डिटेल मध्ये जायची गरज नाही. ओके,
मग आपल्याला स्थान व विस्तार पाहत असताना यवतमाळ जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत, किती राज्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यांच्या, कोणत्या राज्याच्या, कोणता जिल्हा कोणत्या दिशेला, एवढं तरी कळायला पाहिजे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा भिडलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, अहमदनगर. म्हणजे हे जे आपले लेक्चर चालू आहे ते त्या अहिल्यानगर मधून, अहमदनगर मधून सुरू आहे. सर्वात जास्त 7 जिल्ह्यांच्या, मात्र त्याच्या खालोखाल याला 6 जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या, महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांच्या. कुठं बघा, इथं हा तुम्हाला सापडन नांदेड. नांदेड आणि यवतमाळच्या सीमेवरून अशी वाकडी तिकडी वाहणारी ही पैनगंगा नदी म्हणून अशी वाकडी तिकडी सीमा तयार आहे. याच्यानंतर इथं परभणीतून वेगळा झालेला हा हिंगोली. नांदेड हा दक्षिण आणि नैऋत्येला आहे. याच्यानंतर इकडं पश्चिमेला हा हिंगोली. यानंतर अकोल्यातून वेगळा झालेला वाशिम इथं तुम्हाला दिसल पश्चिमेला. याच्यानंतर डोक्यावरती हा मोठा असा अमरावती जिल्हा आहे, अमरावती उत्तरेला. याच्यानंतर उत्तर आणि इकडं ईशान्य बाजूला आहे वर्धा जिल्हा, आणि इकडं पूर्वेला तुम्हाला सापडत चंद्रपूर जिल्हा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांची सीमा. आणि इथं एवढ्या भागामध्ये या यवतमाळ जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा भिडली. म्हणजे एक राज्य आणि महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांच्या दरम्यान असणारा हा आपला यवतमाळ जिल्हा. मग तुम्हाला यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता जिल्हा आहे, दक्षिण व नैऋत्येला कोणता जिल्हा आहे, उत्तरेला कोणता जिल्हा आहे, दक्षिणेस कोणतं राज्य आहे, असं आलं तरी अचूक सांगता आलं पाहिजे. सोपाय नकाशा बघून घ्या, समजून घ्या आणि परफेक्ट मार्क्स मिळवा. याच्यानंतर आपल्याला याच्या पुढचा मुद्दा पाहायचा आहे, तोही कॉमन कुठल्याही स्पर्धा परीक्षेला येतो, म्हणजे जिल्हा विशेषलाच यावा असं काय नाही. मग काय तर हा यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? यवतमाळ जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोणत्या कोणत्या 5 जिल्ह्यांचा? तर स्वतः अमरावती एक आहे, म्हणजे या प्रशासकीय विभागाचं मुख्यालय इथं असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी बुलढाणा जिल्हा आहे, त्याच्यानंतर अकोला आहे, त्याच्यानंतर वाशिम आहे, आणि आता आपण ज्या जिल्ह्याचा अभ्यास करतोय तो यवतमाळ आहे. तो यवतमाळ असा एकूण 56 तालुक्यांचा समावेश असणारा अमरावती प्रशासकीय विभाग. आणि या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये इथं हा आपला यवतमाळ येतो. हा अमरावती प्रशासकीय विभाग 1, 2, 3, 4 आणि 5 जिल्ह्यांचा समावेश असणारा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळचा समावेश. आणि या यवतमाळमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये 16 तालुके आहेत. नांदेडमध्ये पण 16 आणि यवतमाळमध्ये शेजारी शेजारीच आहे. मात्र नांदेड येतो मराठवाड्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये, आणि यवतमाळ येतो अमरावती प्रशासकीय विभाग. आणि प्रादेशिक विभाग म्हणाल तर विदर्भ, ज्या विदर्भाला आपण वऱ्हाड असेही म्हणतो. मग या वऱ्हाड किंवा विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. 11 जिल्हे कोणते? तर 11 जिल्ह्यामध्ये हे आले वरचे 5 अमरावती प्रशासकीय विभागामधले, आणि नागपूर प्रशासकीय विभागामधले 6. 6 आणि 5 11. मग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 64 तालुके, यांचे 56 तालुके, असे 120 तालुक्यांचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रादेशिक विभाग, प्राकृतिक विभाग कोणता आहे? तर विदर्भ आहे. वऱ्हाड लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग विचारला तर छत्रपती संभाजीनगर, आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्राकृतिक प्रादेशिक विभाग विचारला तर तो विदर्भ आहे. फरक लक्षामध्ये राहू द्या. बर, मग या यवतमाळचं मुख्यालय कुठे आहे? यवतमाळ जिल्ह्याचं मुख्यालय यवतमाळलाच आहे, म्हणजे त्याचे जिल्हा परिषदा, कलेक्टर ऑफिस, जिल्हा लेवलचे कार्यालय यवतमाळ मध्येच आहे. झालं. अशा रीतीने प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग, मुख्यालय हा टॉपिक सुद्धा संपला. याच्यानंतर समोरचा नकाशा नीट पाहून घ्या.
की हा प्रशासकीय विभागाचा सेपरेट तुम्हाला तुमच्यासाठी घेतलाय की स्पष्ट दिसावा. हे 5 जिल्हे, हा इकडं एवढा विदर्भ असेल, एवढा 11 जिल्ह्यांचा हा विदर्भ, त्याच्यात हा नागपूर प्रशासकीय विभाग, हा अमरावती प्रशासकीय विभाग, त्याच्यामध्ये हे आपलं यवतमाळ. ठीक आहे, हे सगळे प्रशासकीय विभाग आपण शिकलेलो आहोत, पण परत एकदा रिव्हिजन जिल्ह्याच्या माध्यमातून. आता तुम्हाला समोरचा प्रश्न हा जिल्हा विशेषवर मोस्टली येऊ शकतो की यवतमाळ जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचं वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रफळ आहे 13,590 चौरस किलोमीटर. काही ठिकाणी 584 चौरस, म्हणजे थोडासा 2-4 किलोमीटर, अॅक्युरेट देणं न देणं राऊंड फिगरचा विषय. चला, 13,590 चौरस किलोमीटर, ज्यानं महाराष्ट्राचा 4.4% भाग व्यापला. विदर्भात क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रामध्ये 6वा क्रमांक लागतो. तुम्हाला माहिती असेल क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपलं अहमदनगर 1 नंबर आहे, पुणे 2 नंबर, नाशिक 3 नंबर, 4 नंबर सोलापूर आहे. 6वा क्रमांक लागतोय, 6वा क्रमांक यवतमाळचा. म्हणजे क्रमांमध्ये जरी आलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बर, याची लांबी याची आणि उंची म्हणजे रुंदी हे 193 किलोमीटर आणि 161 किलोमीटर. हे येते की नाही माहिती नाही, परंतु बऱ्याचशा पुस्तकात दिलेलं आहे आणि जरा वेगळ्या आकाराचा हा नकाशा असल्या कारणानं माहिती असं. बर, याची लोकसंख्या जी आहे 2011च्या जनगणनेनुसार 24.58 लाख चौरस किलोमीटर, सॉरी चौरस किलोमीटर 24.58 लाख. तर एका पुस्तकामध्ये 27.75 दिले, मात्र 24.58 लाख ही मोस्टली आहे, सगळ्या पुस्तकात दिली. आणि ज्यानं महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा 2.63% भाग व्यापलेला आहे आणि राज्यात लोकसंख्येच्या दृष्टीनं या जिल्ह्याचा 36 जिल्ह्यापैकी 19वा क्रमांक लागतो. लोकसंख्येनं 19वा आहे आणि क्षेत्रफळानं 6वा आहे. कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला हे 2 गोष्टी, 2 मुद्दे क्लिअर असायला पाहिजे. चला, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या क्लिअर झाल्यानंतर याच्या पुढे याचं खास वैशिष्ट्य आहे सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा, त्याच्यामुळे या तालुक्यांवर प्रश्न येऊ शकतात. मग तुम्हाला किमान कोणता तालुका नाही, कोणता तालुका आहे, अशा प्रकारचे प्रश्न पर्यायातून तरी अचूक ओळखता आले पाहिजे. मग बघा, यवतमाळ असेल, वणी असेल, पुसद असेल, उमेरखेड, कळंब, केळापूर, बाभुळगाव, घाटंजी, राळेगाव, मारेगाव, महागाव, दारव्हा, नेर, दिग्रस, आर्णी, झरी, जामणी, हे सगळे 16 तालुके लक्षात ठेवायचे. तुम्हाला माहितीये महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रात सध्या लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा पुणे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात कमी जिल्हा मुंबई शहर. महाराष्ट्रात लोकसंख्येने सर्वात कमी जिल्हा सिंधुदुर्ग. तसं महाराष्ट्रात सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा यवतमाळ, नांदेड 2 आहेत, 16 प्रत्येकी. सर्वात कमी तालुके मुंबई उपनगर 3 आहेत, मुंबई शहरात तर नाहीतच. असे खास वैशिष्ट्य यवतमाळचं असल्या कारणानं जिल्ह्यावर प्रश्न, तालुक्यावर प्रश्न येऊ शकतात. फक्त यवतमाळ जिल्हा विशेष मध्ये नाही तर कुठल्याही सामान्य ज्ञानाच्या परीक्षेला ते येऊ शकतात. म्हणून तालुके ओळखता आले पाहिजे. हे नकाशात जरी तुम्हाला ओळखायला सांगितलं तरी ते ओळखता आले पाहिजे. चला, नीट नकाशा पाहून ठेवा. आणि आता पुढे बघा, यवतमाळचा हा मुद्दा सुद्धा नेहमी कुठल्याही परीक्षेला विचारला जातो. कुठला आहे? यवतमाळचं महाराष्ट्राचं मुख्य पीक कोणतं? तर ज्वारी. बरोबर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आता यवतमाळ मध्ये गेलो, यवतमाळ मध्ये गेलो, मुख्य पीक कापूस. ज्वारी भुईमुग पण महत्वाचा आहे, पण 1 नंबरला कापूस. कापसाला पांढरे सोने म्हणतात, म्हणून पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ, कापसाचा जिल्हा यवतमाळ. हा, असं जर आलं तुम्हाला, कापसाचं शेततळ जळगावला म्हणतात, कापसाची बाजारपेठ बुलढाण्याला म्हणतात. बरेच जणांना पटणार नाही, पण नीट समजून घ्या. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कापूस, कापसाचा जिल्हा यवतमाळ, कापसाची बाजारपेठ बुलढाण्याला म्हणतात, कापसाचं शेत जळगावला म्हणतात. फरक लक्षात राहू द्या. चला, कापसासाठी यवतमाळ नेहमीच फेमस आहे, त्याच्यामुळे या मुद्द्यावर तर नेहमीच परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे. आता यवतमाळच्या नद्या, जसं बघा, भारतातली गंगा महत्वाची, महाराष्ट्रातली गोदावरी महत्वाची, मध्य प्रदेशमध्ये नर्मदा महत्वाची, ओरिसामध्ये महानदी महत्वाची. अशा प्रत्येक राज्याला एक एक जीवनवाहिनी, जिल्ह्यांच्या सुद्धा तशा जीवनवाहिनी आहेत. कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणजे पंचगंगा नदी, अशा जिल्ह्यांच्या सुद्धा जीवनवाहिनी. तसंच या यवतमाळ जिल्ह्यामधल्या 2 महत्वाच्या नद्या आहेत, एक पैनगंगा आणि दुसरी वर्धा.
पैनगंगा आणि वर्धा या दोन, वर्धा मध्य प्रदेश मधून येते आणि पैनगंगा बुलढाणा जिल्ह्यामधून अजिंठा डोंगर रांगेमधून उगम पावते. अशा दोन महत्वाच्या नद्या आहेत आणि त्यांच्या मग पुढे उपनद्या सुद्धा या यवतमाळ मधल्या. मग वर्धा जिल्ह्याच्या बेंबळा, निरगुडा, रामगंगा याच्यामध्ये एमपीएससी ला प्रश्न आला होता बघा की वणी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर आहे. पोरांना वाटलं नाशिक मधलं वणी सप्तशृंग विचारले काय ना, पण ते पर्यायामध्ये ह्या नद्या होत्या निरगुडा नदीच्या तीरावर. तसं बघा या वर्धे नदीच्या उपनद्या झाल्या आता अरुणावती, पूस, आडाण, खुनी, विदर्भा ह्या झाल्या पैनगंगा नदीच्या यवतमाळ जिल्ह्यामधल्या उपनद्या झाल्या. हे नेहमी येतात. आता या यवतमाळ जिल्ह्यातले धरण बघा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे, मोठं धरण आहे, फेमस धरण आहे, कॉमन परीक्षांना सुद्धा येतं. याच्यानंतर बेंबळा नदी जी आहे या बेंबळा नदीवर त्या नदीच्याच नावानं बेंबळा धरण आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. खुनी नदी, सायखडा धरण मी आपल्या भूगोलाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. खुनी नदी, खुनी करणारी कशी नदी आहे, खुनी नदी आहे. आणि खून करणारे लोक कसे असतात, सायको असतात, सायखेड. अशा रीतीने नाव लक्षात ठेवायला सोपं. पूस नदी, पूसच धरण आहे यवतमाळ मध्ये. वाघाडी नदी, वाघाडीच धरण आहे. वाघ ज्याच त्याच वाघ सिंगलच असतो, कायम स्टेटस त्याचं. वाघाडी धरण, दुसरं नावच नाही घ्यायचं. अमरावती नदी, अमरावती, अरुणावती नदी, अरुणावती धरण. अशा रीतीनं यवतमाळ जिल्ह्यातले हे महत्वाचे जे धरण आहेत ते धरण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. बर, या पैनगंगा नदी संदर्भात अनेक मुद्दे परीक्षेला येतात. काय काय येतात तेही आपल्याला शिकायचं. त्यातला मुद्दा आहे, चित्र पहा आणि हा मुद्दा सुद्धा समजून घ्या. पैनगंगा नदी ही बुलढाण्यामधून आल्यानंतर अकोला, वाशिम इथून मग यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. आणि ती वाकडी तिकडी सीमा या नदीनच केलेली, नांदेडची आणि यवतमाळची. या सीमेवरून वाहत असताना नांदेड म्हणजे मराठवाडा, नांदेड म्हणजे मराठवाडा आणि यवतमाळ म्हणजे विदर्भ. आणि या दोन प्रादेशिक विभागाच्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मुरली नावाच्या ठिकाणी गावात एक धबधबा आहे बा, मोठा धबधबा, प्रसिद्ध धबधबा आहे. त्याला सहस्त्रकुंड धबधबा असं म्हणतात. म्हणून हा सहस्त्रकुंड धबधबा जरी यवतमाळ मध्ये म्हणत असले तर दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. त्याच्यात एक गंमत बघा, तुम्ही इकडून उभं राहिले ह्या मराठवाड्याच्या बाजूने नांदेड करून, मराठवाड्याची याला म्हणायचं ऐल तीर आणि इकडं म्हणायचं याला पैल तीर. मध्येच काय झालंय, मध्येच हा एक मोठा खडक आहे. त्याच्यामुळं या सहस्त्रकुंड धबधब्याची, ज्याला विदर्भाचा नायगरा असं म्हणतात, दोन भाग पडले. आणि मग या दोन भागापैकी जरी याला आपण सहस्त्रकुंड धबधबा म्हणून म्हणत असलो तरी एका भागाला सोनधावी धबधबा म्हणतात आणि दुसऱ्या भागाला सहस्त्रकुंड धबधबा म्हणतात. मग तुम्हाला जरी प्रश्नाला सोनधावी धबधबा तरी तो पैनगंगा नदीवरती आहे. तो सहस्त्रकुंड धबधब्याचा एक भाग आहे आणि तो नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. बर, याच्या अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा तुम्हाला. नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत असताना या नदीच्या दोन्ही बाजूला, यवतमाळ आणि नांदेड दोन्ही बाजूला 1 जानेवारी 1996 रोजी एक पक्षी अभयारण्याची स्थापना केलेली आहे. पैनगंगा पक्षी अभयारण्य असंच तिथं नाव दिलं गेलं. पुढे गेल्यानंतर या दोन्हीच्या नदीच्या दोन्ही तीरावर, पण विशेषतः नांदेड मध्ये किनवट भागात पुढचे किनवट पक्षी अभयारण्य स्थापन केलेले, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. या पैनगंगा पक्षी अभयारण्यामध्ये किनवट मध्ये सागाचं प्रामुख्याने वृक्ष तुम्हाला सापडतं. बर, त्याचबरोबर यवतमाळमध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य सुद्धा या पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्येच येतं. अशा रीतीने हे अभयारण्य आणि हे धबधबे हे परीक्षेला सगळ्याच परीक्षांना येतात. त्याच्यामुळे ते डोक्यामध्ये फिट ठेवायचे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा मुद्दा पाहायचा आहे की यवतमाळचा अजून काय काय फेमस आहे. यवतमाळला पेपर देत असताना काय काय माहिती असायला पाहिजे, त्याचबरोबर नोकरी करत असताना अजून काय काय माहिती असायला पाहिजे. यवतमाळची भाषा महाराष्ट्रातील मराठीच आहे, पण तिकडची मराठी जी आहे ना ती मराठी वऱ्हाडी आहे बघा. म्हणजे एकदा मी लग्नाला गेलो होतो मित्राच्या, तर त्या लग्नाला गेल्यानंतर लग्नातून माघारी येत असताना जाताना गेलो त्याच्या घरून वऱ्हाडाच्या बसमध्ये, पण येताना आपल्या नगरला यायचं म्हणलं डायरेक्ट. नगरला येत असताना तिथून तसलं 6 सीटर होतं. आमच्याकडे डुगडुग म्हणतात, काही भागामध्ये विक्रम म्हणतात, काही भागात वडाप म्हणतात. तसले 6 सीटर मध्ये बसलो मी आणि माझ्या जळगावचा मित्र. बरं, 2 जण बसलो. आमच्या शेजारी तिथल्या भागातली एखादी कुठली तरी मुलगी त्या 6 सीटर मध्ये बसली. बसल्यानंतर आता गुरुजी लोक
विचारायला लागले कुठली काय कितवीला, ती मराठीत बोलत होती पण मला काहीच कळत नव्हतं. जळगावचा मित्र मला बाजूला सरक, आणि मग तो मस्त गप्पा मारित होता. अरे त्याला म्हणले कोणती भाषा येते, म्हणलं हा मराठीचे पण ही वऱ्हाडी अवघड आहे बाबा, म्हणलं असं आहे सगळं. तर यवतमाळमध्ये मराठी वऱ्हाडी ही भाषा बोलली जाते. यवतमाळमध्ये नवरात्र उत्सव एकदम फेमस असतो. आता आलाय जवळ, जे शहरामध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला माहितीये नवरात्र उत्सव एकदम जोरात. इथले जे वाहनांची जी नोंद आहे त्या MH29 ते पण विसरायची नाही. टेलिफोन कोड 07232 असा कोड आहे, 07232. बर, या जिल्ह्याला मध्यम पठाराचा जिल्हा म्हणतात. आहे डोंगरामध्ये परंतु कमी उंचीच्या मध्यम पठाराचा जिल्हा. यवतमाळ मधल्या पुसदच्या टेकड्या, 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात पुसद या ठिकाणी झालेला जंगल सत्याग्रह हा तर तुमच्या डोक्यात पाहिजेच. हा भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा सुद्धा भाग आहे. बर, यानंतर महत्वाचा मुद्दा, या जिल्ह्याचा 21% भाग जो आहे वन क्षेत्रात येतो. 21% हा एक महत्वाचा मुद्दा. पहा, या जिल्ह्यामध्ये डोंगर भागामध्ये आंध्र, गोंड, प्रधान, टोकरे, क्रोळी, कोलाम या जमाती आढळतात. त्यात महत्वाची गोष्ट, कोलाम नावाची ही यवतमाळ जिल्ह्यातली जी जमात आहे ती केंद्र शासनानं अतिमागात जमात म्हणून घोषित केलेली आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. बर, याच्या पुढे अजून या यवतमाळ जिल्ह्याचं काही खास वैशिष्ट्य जे परीक्षेला येत असतं बघा. चुनखडीचे साठे, चुनखडीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रात यवतमाळ 1 नंबरला. कापूस 1 नंबर, चुनखडी 1 नंबर बघा. आणि विशेषतः वणी तालुक्यामध्ये चुनखडीचे प्रमुख खनिज साठे आहेत. मुख्य खनिज आहे वणीच, आणि त्या वणीमध्ये चुन्याच्या व्यापाराचे केंद्र पण आहेत. बर, या चुन्याच्या व्यापारामध्ये अजून या यवतमाळ जिल्ह्यामध्ये हात विणकाम, विडी काम, कागद, साखर उद्योग हे सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामधले महत्वाचे उद्योग. बरेच जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला इंग्रजांच्या काळातली, की कापूस इथला फेमस होता. इंग्रजांनी कापड उद्योग खूप मोठा डेव्हलप केला, तुम्हाला सांगायची गरज. तर यवतमाळ जिल्ह्यामधील कापसाच्या वाहतुकीसाठी इंग्रजांनी स्पेशल शकुंतला नावाची मिनी ट्रेन सुरू केली होती. अर्थात आता ती बंद पडलेली आहे. तर हे आपलं भारत सरकारचं कामच की मंत्र्या संत्र्यांना खायला असेल तर त्याच योजना चालू ठेवायच्या, बाकी चालूच ठेवायच्या. म्हणून तर फरक इंग्रजांनी भारतामध्ये, ज्या इंग्रजांनी 75% पृथ्वीवरती राज्य केलं आणि इथं आपल्या देशात आपल्याच लोकांना नीट राज्य करता येणार. कुठेतरी हे बदललं पाहिजे. हे बदलण्यासाठी तुमच्यासारखे सर्वसामान्यांच्या घरामधून गेलेले, संघर्षातून पुढे गेलेले तरुण अधिकारी पदाधिकारी पदावरती गेले पाहिजे. फक्त एक ते पंतप्रधान, मग मोदी असतील किंवा कुणी, करू शकत नाही. तळागाळातल्या शिपायापासून तर पंतप्रधान पदापर्यंत राष्ट्राबद्दलची तळमळ, आपल्या माणसांबद्दलची आस्था असणारे लोक देश बदलू शकतात. एकटे पंतप्रधान काहीच करू शकत नाही. हे आपण अनुभवलंय. बर, यवतमाळ जिल्ह्यातले काही फेमस ठिकाणं सांगतो तुम्हाला. पंडिता रमाबाई यांचे शारदाश्रम माहिती असेल, पण इथं भारतीय इतिहास संशोधना संदर्भात एक महत्वाची संस्था यवतमाळ मध्ये आहे, ती शारदाश्रम तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार आहे. यवतमाळ मधलं केदारेश्वराचं मंदिर जे आहे फेमस आहे. त्याच्यानंतर रंगनाथ स्वामीचं मंदिर, त्याच्यानंतर उष्ण पाण्याची झरे तर तुम्ही पाहिले, पण इथं कापेश्वर या ठिकाणी गंधक मिश्रित औषधी पाण्याचा झरा आहे. अनेक आजारांवर त्यामध्ये उपाय होतात. अशा रीतीने औषधी पाण्याचा झरा, गेले कधी तर आंघोळ्या करून यावा. बर, यांच्यापासून 150 किलोमीटर अंतरावर नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मात्र यवतमाळ मध्ये शहरापासून 8-9 किलोमीटर अंतरावरती प्रादेशिक विमानतळ सुद्धा आहे. विमानाने बी तुम्हाला जाता येते बघा. बर, या जिल्ह्याचा अजून एक खास वैशिष्ट्य, NH44 वाराणसी कन्याकुमारी या मार्गे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातोय. बरं, म्हणजे हेही याचं खास वैशिष्ट्य आहे. याच्यानंतर 2-3 गोष्टी अजून छोट्या छोट्या सांगायच्या, मात्र त्या महत्वाच्या. या विदर्भामध्ये विशेषतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक गोरगरीब कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याच घटनेला स्मरून 1973 मध्ये मराठी साहित्य संमेलन 1973 मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष ग. माडगुळकर होते, ज्यांचं गीत रामायण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अजून एक महत्वाचा विशेष उपक्रम मी यवतमाळ जिल्ह्या संदर्भाचा तुम्हाला सांगतो, जो परीक्षेला येऊ शकतो. 2005 सालची घटना आहे.
इथल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये एक शाळा एक वनराई बंधारा अशा प्रकारचा उपक्रम समाविष्ट केला. नुसता शाळेमध्ये नुसता कागदावरती नाही तर तिथल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भाग घेऊन एक नाही दोन नाही 100 नाही 200 नाही 1859 बंधारे लहान लहानशा चिमुरड्या हाताने उभारलेत बांधलेत. आणि या उपक्रमाची दखल युनिसेफने घेतलेली आहे. युनिसेफने आणि या युनिसेफने हा सगळा वृत्तांत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला होता. असं हे यवतमाळचं खास वैशिष्ट्य आहे की जिथल्या विद्यार्थ्यांनी हा जिल्हा उभा करण्यामध्ये मोठं काम निभावलेलं आहे. असा फेमस प्रसिद्ध जिल्हा अजून काही लोकांमुळे फेमस आहे, तेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तेही परीक्षेला येत आहे. काय सगळ्यांना माहिती असेल, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार 1925 नागपूरमध्ये RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. जगातली सर्वात शक्तिशाली संघटना संस्था म्हणून ओळखलं जाते. या संस्थेचे पहिले सर संघचालक. यानंतर विजय दंडा जे राज्यसभेतून माजी खासदार झाले होते, आता नाही माजी खासदार आहेत. लोकमतचे सर्व तुम्हाला ते माहिती आहे. याच्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकर रक्करराव नाईक हे तर माहितीच आहे. याच्या अगोदर ज्यांनी डीएड सीईटी लागू केली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव फुरके. अशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी मोठ्या लोकांनी यवतमाळ जिल्हा फेमस केलाय बरं. आणि म्हणून यवतमाळ फेमस आहे, यवतमाळ छान आहे, सुंदर आहे, यवतमाळचे लोकही छान आहे. आणि म्हणून या ठिकाणी परीक्षेला देत असताना सुद्धा छान मूड मध्ये जायचं, मस्त पेपर लिहायचा. 100 पैकी 80+ प्रश्न बरोबर आले पाहिजे. म्हणजे 160 ते 170 प्लस तुमचा स्कोर आला पाहिजे. म्हणजेच तुम्ही पहिल्या 5-10 मध्ये असाल आणि तुमचं सिलेक्शन 100% होईल. याच आश्वासनासह आजच्या लेक्चर मध्ये थांबत असताना आपला सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी 6वी ते 12वीच्या 6 महिने कालावधी असणार इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान हा एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे. ऑनलाईन प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावरच्या टेस्ट ऑनलाईन सोडवायला मिळणार आहेत. आणि अशा प्रकारच्या विश्लेषणाचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला कोर्सेस नावाच्या ऑप्शन मध्ये हा कोर्स दिसेल. त्या कोर्स मध्ये जाऊन बाय नाउ वर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. परीक्षांच्या तारखा पुढे ढकलत चालल्यात, त्याच्यामुळे ज्यांनी सरळ सेवा भरती अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी फॉर्म भरलाय त्यांनाही उपयोगी, आणि अंतर्गतची जाहिरात अजून यायची ती त्याच्यासाठी तर खूपच उपयोगी. आपल्याकडे हा अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा कोर्स सुरू आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, संगणक या विषयांच्या तयारीसाठी आपण 1 वर्ष व्हॅलिडिटीचा हा सामान्य ज्ञानाचा कोर्स सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, संगणक याचे रेग्युलर लेक्चर तर येतीलच. त्याचबरोबर स्टेट बोर्ड टेस्टचे 4थी ते 10वी पर्यंतच्या प्रत्येक धड्यावरचे टेस्ट ऑनलाईन सोडवायला येणार, त्याच्या विश्लेषणाचे लेक्चर येणार. तसंच NCERT चे सुद्धा 6वी ते 12वी पर्यंत आपण जो कोर्स याच्यामध्ये फ्री मिळणार आहे. आणि हा कोर्स सुद्धा 1 वर्ष व्हॅलिडिटीचा तुम्ही जॉईन करू शकता प्ले स्टोर वरून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करून. चला, अशा रीतीने आजच्या लेक्चर मध्ये खोकल्याचा कमीत कमी डिस्टर्ब होऊन एक सुंदरसं यवतमाळ जिल्ह्याची माहिती आपण पाहिली. अपेक्षा करतो की लेक्चर आवडला असेल तर लाईक अवश्य करा. तुम्ही कमेंट्स केल्यानंतर तुमच्या छानशा कमेंट, तुमचे छानसं प्रोत्साहन मला अजूनच काम करायला प्रेरणा देतं, प्रोत्साहन देतं. आपल्या मित्रमंडळींसाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे जे परीक्षा देणार आहे त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्या प्रत्येकापर्यंत हे कष्ट, ही तळमळ पोहोचली पाहिजे. याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील तुमच्या कामाचे उपयोगीचे लेक्चर तुम्हाला मिळत जाईल, त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.